तुम्ही गडावर यावं याखेरीज आता माझं काहीच मागणं नाही। श्री विष्णूंना मी त्यासाठीच तुमच्याकडे जाण्याची विनंती केली होती, पण तुम्ही नाही म्हणालात। पण आता आज मला श्री विष्णू कोणता मार्ग सांगणार आहे त्याची मला उत्सुकता लागली आहे। पार्वती देवींशी बोलल्यामुळे माझं मन देखील शांत झालं आहे। आता मला खात्री आहे की ते मला नक्कीच योग्य मार्ग सांगतील। म्हाळसा, तुम्ही का आलात हे मला ठाऊक आहे। बंधू, तुम्ही मला काल सांगितल्याप्रमाणे मार्ग सांगणार आहात, हो ना? हो, परंतु तुम्हाला कसं कळलं? काल माझं पार्वती देवींशी बोलणं झालं। बंधू म्हणून तुमचे जे दायित्व आहे ते तुम्ही पूर्ण कराल असे त्यांनी मला सांगितले। माझं मन शांत झालं, पण तुम्ही त्यांचे देखील बंधू आहात हे मला ठाऊक नव्हते। देवी, याआधी तसं बोलणं झालं नाही। आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्याविषयी म्हाळसा देवींना सांगूया का? होय देवी, श्री खंडेराय गडावर परत यावे ह्यासाठीचा पर्याय मला सुचला आहे। कोणता? महारुद्र। हा विधी महादेवांना प्रसन्न करून त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी लाभदायक आहे। हा महारुद्र केल्याने श्री खंडेराय निश्चितच तुमची मनोकामना पूर्ण करतील। ही खरंच शुभ वार्ता आहे। आपण त्वरित ही पूजा करायला घेऊयात। हो, आम्ही सेवकांना सांगतो तसं। हो, मी देखील माझी पूजा आटपते आणि तयारी करायला घेते। आज मला खात्री आहे की हा महारुद्र केल्याने माझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार। तुम्ही माझे आराध्य आहात। आज ह्या क्षणी मला विवाह आधीचे सारे क्षण आठवत आहेत। अगं, किती धावशील? तुला हरवणं काही सोपं नाहीये। खरं बोललीस लतिका, कारण फुलं महादेवांसाठी आणायची होती ना, आणि महादेवांची श्रेष्ठ भक्त एकच आहे, मी म्हाळसा। माझ्याखेरीज मी कधीही कोणालाही तुमची पूजा करू दिली नाही। माझ्या विवाहाची बोलणी घरात चालली असताना माझा क्रोध अनावर झाला होता। त्यावेळी तुम्हीच मला साक्ष दिलीत, खूणगाठ दिलीत। तीच खूणगाठ, ती साक्ष मला नंतर पटली। आज मला सारं काही आठवत आहे। तुम्ही माझे आराध्यही आहात आणि माझे पती देखील आहात। मला विवाहानंतर तुम्ही महादेवांचे दर्शन दिलेत। मला त्यावेळी जो आनंद झाला होता त्याचे मी वर्णन देखील करू शकत नाही। तो अनुभवच माझ्यासाठी खूप वेगळा होता। तसंच जेव्हा मी तुमची मानस पूजा केली होती तेव्हाचा क्षण मला आठवतो आहे। माधवा, म्हाळसेच्या आग्रहामुळे आपण हा उपाय सुचवला आहे। हा महारुद्र जर म्हाळसेकडून पार पडला
तर मात्र मला तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. देवा, तुम्ही बोलवले सवय. होय चौडप्पा, मला तुमच्यावर अत्यंत महत्वाचं कार्य सोपवायचं आहे. जी, आज्ञा असावी. चौडप्पा, हे कार्य करण्यासाठी तुम्हाला जेजुरीच्या वेशी बाहेर जावं लागेल. बाहेर? होय. देवा, म्हणजे नेमकं कुठं जायचं आहे? जेजुरीच्या वेशीच्या बाहेर रानाच्या दिशेने ज्या पर्वत रांगा आहेत तिथे तुम्हाला जायचं आहे. त्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी अत्यंत विद्वान असे लोक वेदांचा अभ्यास करतायत, यज्ञाचा अभ्यास करतायत. वय वय, मी ऐकलं आहे. त्यांना आदरानं गडावर येण्यासाठी आमंत्रण द्या. आदरपूर्वक त्यांना घेऊन या इथे. पर कशासाठी विचारलं तर चालेल का? चौडप्पा, देवांनी गडावर परत यावं यासाठी गडावर महारुद्र होणार आहे. असं आहे वय. म्हणून तुम्ही त्या विद्वानांना आमंत्रण द्या आणि गडावर महारुद्राची तयारी करायला सुरू करा. वयजी, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी लगोलग जातोय बघा. आई, बाबा, मला तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बाई बाई बाई, श्री खंडेराय गडावर येत आहेत की काय? नाही, अजून नाही आले ते, पण येतील. त्यांनी गडावर यावं म्हणून प्रधानजींनी मला एक मार्ग सुचवला आहे आणि त्याचीच तयारी सुरू आहे देवघरात. मार्ग कोणता? महारुद्र. धन्य धन्य झालो माझा मी हे ऐकून. अगं, महारुद्र हा साधा विधी नव्हे, प्रत्यक्ष श्री महादेवांचा कृपा प्रसाद मिळावा म्हणून हा विधी केला जातो. मला खात्री आहे माझा, हा विधी केल्यानंतर तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी मोठे सहाय्य होईल. नवे नवे ते पूर्णच होईल. गडावर सारे जण तयारीला लागले आहेत. या पूजेला येणाऱ्यांसाठी विशेष स्वयंपाक करण्यात येणार आहे. मोठा प्रसाद करण्यात येणार आहे. बाई बाई बाई, आता अगदी उत्साह आल्यासारखा वाटतोय जणू. आता काय करू आणि काय नको करू असं झालंय मला अगदी. मी तर कधी एकदा महारुद्र सुरू होतो आहे याची वाट पाहते आहे. आई, पूजेची तयारी झाली नसेल तर मी काही सहाय्य करू का? हो, मी पण येते. नाही, नको. सेवक सेविका ते काम करतायत. ती नाही म्हणाली तरी तिला सहाय्य करा. सहस्त्र बिल्वपत्र लागतील तिला, ते तिला आणून द्या. त्याचे पुण्य मिळेल. हो हो, चला चला. तुम्ही हता आहे सवय. अहो, तुम्हाला आम्ही कुठं कुठं नाही हुडकलं. अहो, लय मोठी पूजा आहे, येतायसा नव. आता अहो अहो आता समजे तसं येते. तुम्हाला मी बोलवलंय तसं. अहो चला की. मी नाही येणार. अहो, असं काय झालं? तुम्हाला मोदक आणून देऊ का? नको. नको मग लाडू आणून देऊ का? अहो, पण तुम्ही असं काय करतायचा? काही नाही. काय नाही मग चला ना तसं. गणोबा, एक काम करूया, ह्यासनी उचलून नेऊया. ह्यासनी एकदा उचलायचा प्रयत्न केला होता, मॅच पडलो होतो. अरे लहान पोर आहे, ऐकत नसल तर उचलून नेऊया की. अरे सांगितलेलं काम तर करावं लागल की. अरे बाबा, हे बघ, ह्यात पडून ग देवीची सांगूया की हे येत नाही म्हणून. अरे तू हो मोर. नाही नग नग. अरे उचल. अरे बाबा, अरे घेतलं. असं आहे. अरे तू हात नव्हता लावला. लावतो की. मग उचल की. मी एकलाच उचलतो. उचल. म्हणून तुला सांगितलं होतं यांच्या फांदात पडू नकोस. आता उचल. अरे तू बी हात लाव की.
भोग आपल्या कर्माचे फळ. झालं. आज जास्तीचे लाडू खाल्लेत का? अरे बाबा हे लाडूचं नाही, हे वेगळंच आहे. अहो माझं काही चुकलं असेल तर मी पाया पडतो तुमच्या. पाहिजे तर मला शिक्षा करा. तुमचं काहीही चुकलं नाही आहे, पण तुम्ही मला आग्रह करू नका. राघोबा ते म्हणतात ते बरोबर आहे. आपण आता हातनं निघूया. येतो. हा चल बाबा. काय 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 हाय हाय ह्यांच्या पंधात पडू नको. चल. देवी, महारुद्राला प्रारंभ करूयात का? हो, पण त्याआधी मला काही सांगायचे आहे. बोला देवी. आपण जेजुरी जवळ असलेल्या पर्वत रांगांमध्ये वेदांचे पठण करत असता, वेदांचा अभ्यास करत असता आज आपण इथे आलात. आम्हा सर्वांना आनंद वाटला आहे. आम्हाला देखील हे करण्याचे भाग्य मिळाले, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. या महारुद्राच्या पूजेसाठी आपण आपला विशेष वेळ दिलात, मी आपले आभारी आहे. आपण महारुद्राला प्रारंभ करूयात का? सगळे जमले का? हो. श्री गणेश कुठे दिसत नाही. गणेश कुठे आहे? माधवी, गणेशला बघून ये. देवी, मगाशी मी येताना त्यांना एकटं बसलेलं पाहिलं. बर, आता प्रारंभ करूया. हो. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. गणानान्त्वा शौनको गुरुसमदो गणपतिर् जगति गणपत्या स्मरणे विनियोगः. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमान्. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनश्रणवग्नोतिभिस्तीर्षसाधनां निर्विघ्नं कुरु. अथ कलशपूजन. कलशस्य मुखे विष्णु कण्ठे रुद्रस्तमाश्रितः, अंगे श्वेता सर्वे कलशान्तो समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरिता. आयान्तु देव पूजार्थं दुर्गक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती तपोवरं यजनुर्वामेर्घृतपात्रं च धारयन्. मेषारूढोजाबद्धो आत्माभिमुखमासेन एवं रूपो हुताशनः. अग्निनारायणाय नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षदा पुष्पं समर्पयामि. स्वाहा सदाभ्यां नमः. हरिद्रां कुङ्कुम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. नमस्करोमि. स्वाहाकारे विनियोगः. ओम नमो भगवते रुद्राय. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोदकेशवे नमः. नमस्ते अस्तनवरे बाहुभ्याम् उतते नमः स्वाहा. ओम जातकेषु शिवन्वा शिवं बभूव केतुः. शिवा शरव्याय तव तया रुद्रमणय स्वाहा. ओम सौर्यस्ताम्रो अवरुणतबभ्रस्तु मङ्गलः. ओम नमोऽस्तु नीलग्रीवाय द्राक्षाय मेढुषे. अथोये अस्य दत्तवानो अन्देभ्यो कर्णमस्वाहा. ओम मीणादेव हुर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्तामदानि जगस्यद्विश्वे देवास्तुक्तवाचः शामि मधुवदिष्यामि मधुमलिं देवेभ्यो वाचमुद्यासकशुश्रूषया. मनुष्येभ्यस्तम्मा देव अवन्तु शोभाय पितरो नो वदन्ते.
देवी, ह्या जेजुरीमध्ये साक्षात श्री महादेवांचे वास्तव्य आहे. श्री खंडेरायांचा कृपा आशीर्वाद सर्वांच्याच पाठीशी आहे. कुठल्याही भक्तावर कधीही कुठलेही संकट येणार नाही. आपण निश्चिंत असावे. हे महारुद्राचे कार्य आता पूर्ण झालेले आहे. आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. आपली जी काही इच्छा असेल ती सांगावी. देवी श्री महादेव ती पूर्ण करतील. कित्येक दिवसात त्यांचे दर्शन झाले नाही. देवी, माझी काय इच्छा असणार? माझी आणि यांची भेट व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. आपली ही इच्छा श्री महादेवांनी पूर्ण करावी अशी विनंती आणि प्रार्थना करूया. बानू, तेव्हा सकाळ धरणं तुम्ही न्याहारी बी केली नाही जी, आणि मग धरणं बाहेर उभा हायसा. काय झालं? मोकळ्या हवेत जरा बरं वाटतं. गडावर जाणारी येणारी माणसं दिसतात, काही भेटून जातात. ती भेटल्यावर फार बरं वाटतं. वय आता समजासनी ठावा झालं आहे का तुम्ही हाता असताय. पर माणसं यायला लागली का तुम्हाला इसावाच मिळत नाही. चला आता अगोदर निहारी करून घ्या. चला. बानू, आधी मला सांग, तुला काही सांगायचं आहे का? वय पर आता न ग. नाही बानू, असं मनात नको ठेवू. सांग. देवा, मला चंदनपुरीची लय आठवण येते. असं वाटतंय का आपण संग चंदनपुरीला गेलो तर, म्हणजे संगत तत जावं, राहावं, लोकांनी भेटावं आणि माघारी यावं. पण असं अचानक? अचानक नाही देवा, लई दिवसांची इच्छा आहे माझी. लगीन झाल्यावर बी आपण संग कुठं गेलो आहे का, म्हणून म्हणलं आता येळ आहे तर. देवा, तुम्ही काय बी म्हणला नाही जी. मी विचार करतो आहे. मला लगेच होकार नाही देता येणार. वाटलंच मला तुम्ही नाही म्हणणार ते. बानू, मी नाही म्हणालो नाही. केवळ मला लगेच असा होकार नाही देता येणार. महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाची काही कामं आहेत. मग कधी पतूर सांगताय देवा? थांब, अशी घाई नको करू. देवा, तुम्ही माझं काय बी ऐकत नाही बघा.